कार्यकर्त्यांमधली जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अवलंबित आला आता एका बाजूला खंत देखील व्यक्त केलीत आणि युतीसाठी देखील दरवाजे ओपन आहेत असं म्हणत. नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला, काय सांगाल? ते आपण असणाऱ्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती अत्यंत भयानक आहे. त्याची चर्चाच कोणी करत नाही. देशाला असं सांगण्यात आलं की S-400 हे रशियाने आपल्याला दिल्यामुळे आपली मैत्री रशियाबरोबर घट्ट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण मागच्या 4 दिवसापूर्वी एक बातमी आली आणि ती म्हणजे चायनाची जी विमानं आहेत पाकिस्तान निर्माण करत आहे JC-10, त्याला असणारं इंजिन जे आहे ते रशिया पुरवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. भारताने रशियाला विनंती केली की तुम्ही असणारे हे पुरवू नका, पण तरीही भारताचा विरोध बाजूला सारून पाकिस्तानबरोबर त्यांनी असणारा समझोता केला अशी असणारी परिस्थिती आहे. हे जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज आहे, RSS भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, यांच्या कूटनीतीमुळे भारताबरोबर एकही मित्र राहिलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूस आपण असं बघितलं की पाकिस्तान कमकुवत जरी असला तरी त्याला सामुग्री पुरवण्याचं कामकाज जे आहे ते इराणही करणार, सौदी अरेबियाही करणार, चायना तर करणारच, पण त्याच्याबरोबर आता रशियाही करणार. आता ही सगळी बाब जी आहे ही अत्यंत गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. आणि दुसऱ्या बाजूला आर्मी चीफ 3 वेळा मागच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की नजीकच्या काळामध्ये मोठं युद्ध आपल्याला सामोरे जावं लागेल. तेव्हा आता असणारं मतदाराला माझं आव्हान आहे, या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर नरेंद्र मोदी यांचा इगो आड येतोय अशी परिस्थिती आहे. देशाला प्राधान्य देण्यापेक्षा नरेंद्र मोदी मी विश्वगुरू आहे अशाच आवेशामध्ये वागत असल्यामुळे संबंध सगळ्यांशी बिघडत चाललेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही असा प्रयत्न आमचा चालला आहे की ह्या खालच्या निवडणुकीपासून नरेंद्र मोदी ह्याला टाटा बाय बाय झाला पाहिजे. वाटतं तुम्हाला काँग्रेसला देखील एक समज दिली आहेत, काय म्हणाले अशातून ते याचं एक असं आहे की मी काँग्रेसला ब्लॅकमेल करू शकतो, अजूनपर्यंत केलेलं नाही, पण तेही करेल. गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामधला माझ्या एवढा ज्याला म्हणता येईल बिना डागाळलेला आणि केंद्रीय आणि राजकीय सत्तेमध्ये असलेला व्यक्ती मोदीने माझ्या विरोधात 3दा 9 एजन्सीज लावल्या की काहीतरी मिळावं. पण माझा असणारा मी म्हणेन की लोकांनीच मला पोचल्यामुळे त्यांच्या हाताला काहीच लागलं आणि मला काही लागलंच नाही. त्याच्यामुळे लोकच देत असल्यामुळे या बाळासाहेब, संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर तुम्ही त्याच्याकडे कसं काय दृष्टीने बघता आणि त्यांचं 100 वर्षातलं जे काही कार्य आहे तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी इथे असणारा मनुवाद आणि त्याच्याचबरोबर सनातनवाद हा पूर्णपणे पसरवला, वाढवला आणि त्यांची निष्ठा संघाची ही देशावरती अजिबात नाही. संघाची निष्ठा ही सनातन आणि मनुवाद याच्यावरतीच आहे आणि म्हणून आपण असणारा धोक्यात येतो अशी असणारी परिस्थिती. आज जे देशाला एकही मित्र नाहीत आपण ज्याला म्हणतोय
त्याला सनातन आणि सनातन विचारसरणी आणि मनुवादी विचारसरणी याला जबाबदार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत नाहीयेत असं विरोधकांनी पण अनेक वेळेला सांगितलेलं आहे. अशामध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळेल का येत्या निवडणुकांमध्ये? कुठलीही मशीन आणि कुठलंही हे म्हणजे मॅन्युप्युलेट होऊ शकतं का, तर पूर्णपणे ते मॅन्युप्युलेट होऊ शकतं. पण त्या मॅन्युप्युलेशनला सुद्धा एक लिमिटेशन्स आहे त्या ह्याच्यामध्ये. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि आम्हाला जे असताना बाहेर ठेवलं, हे जर झालं नसतं तर केंद्रामध्ये आज तुम्हाला BJPची सत्ता दिसली नसती. मी आजही विधान करतोय की बिहारमध्ये यांनी असताना दलित लीडरशिप जी आहे त्याला किनारी करून टाकलेलं आहे आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीची बस हुकते की काय अशी असणारी परिस्थिती. मग महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे का? महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की इलेक्शन लागल्या तर बदल होण्याची अधिक पॉसिबिलिटी अशी परिस्थिती आहे. आज जो कामगार त्याबद्दल काय बोलणार? कामगारांबद्दल काय अच्छा नवीन बदल? ते मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की चतुर्थ श्रेणी कामगार जो आहे की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये तुम्ही कुठली कामं कॉन्ट्रॅक्टवरती देऊ शकता आणि कुठली कामं तुम्ही देऊ शकत नाही याचं एक क्लिअर डिफाईन करण्यात आलेलं आहे. महानगरपालिका त्या पद्धतीने वागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या महानगरपालिकेमध्ये वंचितचे काही प्रतिनिधी हे निवडून आणून तिथला बदल घडवण्याचा आमचा कायच आहे. भाजपने सर्वीकडे मुख्य महानगरपालिकांवर भाजपचाच महापौर बसल्याचा दावा केलेला आहे. असे आता माणूस किती लंगडा झाला तरी तो म्हणत नाही मी लंगडा झालो. तर BJP आता पूर्णपणे लंगडी झालेली आहे हे आपण लक्षात घ्या. आरोप प्रत्यारोपांमुळे आताचं राजकीय स्तर खालावत चाललंय असं मी असं म्हणून मुद्द्याचं राजकारण नाही चाललेलं आहे, पण येणारे जाणारे जे आहेत सगळे हे हा चोर या पक्षातून त्या चोराच्या पक्षामध्ये चाललाय, त्या चोराच्या पक्षातून या पक्षाच्या चोरामध्ये चाललेलं एवढंच फक्त. सर आता आणि त्याला असणारा एंटरटेनमेंट म्हणून लोक आता ट्रीट करतात. सगळेच पक्ष स्वतंत्र लढतील असं एकूणच चित्र तुम्ही निरीक्षणात तुमच्या दिसतंय. वंचित काँग्रेसला म्हणा किंवा इतर जे समविचारी पक्ष आहेत त्यांना कसं आवाहन करतं की बाबा युतीत या, युती करावी, आघाडी मी करावी? तुम्हाला सरळ म्हटलं की ज्या दिवशी वंचित बरोबर काँग्रेस बसेल किंवा इतर पक्ष सेक्युलर स्वतःला म्हणणारे जे आहेत त्यांचे अर्धे नेते आतमध्ये असतात. त्याच्यामुळे ते नेते आतमध्ये ठेवायचे की युती करायचे हा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांना म्हणतोय अरे बाबा नेते तुमचे आतमध्ये जरी गेले तरी तुम्ही चिंता करू नका, सत्ता आपण आणली की आपण त्यांना बाहेर काढता येईल. त्या भीतीपोटीच होत नाहीये असं. याच भीतीपोटी ते असणार हे आहे. साहेब, ठाकरेंनी जर का साथ दिली तुम्ही पुन्हा त्यांना हो बोलणार का? ठाकरेला आम्ही आता जवळ करणार नाही. सर आपने बोला कि सभी पार्टियां अलग अलग लड़ेंगी, सिंधी की अलग लड़ेगी, बीजेपी अलग लड़ेगी और उद्धव ठाकरे की अलग लड़ेगी, तो मतों का विभाजन होगा. किंतु लोकसभा चुनाव हो या विधानसभा चुनाव उसमें देखा गया कि जो SC ST कास्ट के एक विधानसभा या एक लोकसभा से 5 6 उम्मीदवार खड़े हो जाते हैं और उनमें आपस में विभाजन हो जाता है जिसका फ़ायदा वो लोग लेते हैं. तो लोगों इस बार महानगर पालिका के चुनाव में अपनी जो लोग हैं उनमें विभाजन ना हो उससे लेकर आप क्या कदम मुझे नहीं उठाएंगे? लगता कि आप सही सवाल आपका है, क्योंकि पिछली लोकसभा में जो है वो हमारे के अलावा और किसी पार्टी ने चुनाव नहीं लड़ा था. इसलिए आपका जो सवाल है वो गलत सवाल है, प्रचारक सवाल है ऐसा मैं मान के चलता हूँ. नहीं कई छोटे छोटे दल खड़े हो जाते नहीं, हैं. कोई छोटे दल लोकसभा में खड़े नहीं थे ना विधानसभा में. इतर पक्षांप्रमाणे साहेब वंचितमध्ये कधी इनकमिंग बघायला मिळेल? ते आम्ही इनकमिंग म्हणजे सगळ्यांनाच घेत नाही.
त्याच्यात डागाळलेलं असेल तर आम्ही अजिबात घेत नाही. ती यायला बरेच जण बसलेली आहेत. शेवटी असेल ते डागाळलेले आले की ते पक्षच पडून घेऊन जातात. तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची अवस्था बिकट होत चालली असं दिसून येते तसं राजकीय याच्यामध्ये. एकनाथ शिंदेनं संपवण्याचे प्रयत्न होत आहेत अशीही चर्चा आहे. ते एकनाथ शिंदे स्वतःला कसं वाचवतील हे आपण आता त्यांचे डावपेच काय ते बघितले पाहिजे. सर, त्याला जोडून माझा एक प्रश्न आहे. आनंदराज साहेब त्यांच्याशी जोडलेले आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात पण सांगितले की बाळासाहेब आणि मी एकत्र असू. त्याबद्दल काय सांगणार आहेत आपण? एकनाथ शिंदेने सांगितलं का? नाही, आनंदराज साहेबांनी सांगितलं. तसे ठाकरे बंधू एकत्रित आहे, त्या पद्धतीने आम्ही आंबेडकर बंधू पण एकत्र असू. प्रश्न असा आहे की कोणाला विधान करण्याचा अधिकार आहे. त्यांनी विधान केलं आहे त्या ह्याच्यामध्ये, परंतु आमच्यापर्यंत अजून तसा काही प्रस्ताव आलेला नाही. आल्यानंतर विचार करू त्याच्यावर. हा साहेब, आंबेडकर चळवळ ही फार विखुरलेली असते, प्रत्येक वेळा असं चित्र असतं. तर यावर्षी निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही काही त्यांना आवाहन करणार आहात का? विखुरलेली असते असं मी म्हणणार नाही, पण माध्यमांमधून जो प्रचार केला जातो त्या सगळ्याच्या त्याचा तो बळी होतो हे निश्चित आहे. आणि यावेळेस त्या प्रचाराला तो बळी पडेल असं आम्हाला दिसत नाही आहे. त्याचं कारण की ज्यांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला ते लक्षात आलं की तेच BJP बरोबर बसले तशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचा जो अन्याय झालेला आहे, पूर परिस्थिती आहे, त्याबद्दल BJP नकारात्मक आहे, त्यांच्यामध्ये तो हे नाही असं म्हणताय तुम्ही. नेमकं काय उदास वाटते तुम्हाला असं आहे राज्य की सरकारवर? गोलवलकरांचं जे काही थिअरी आहे त्या थिअरीमध्ये हेल्प हा जो इंग्रजी शब्द आहे, मदत हा जो मराठी शब्द आहे, त्यांना सक्त विरोधात आहे. आणि ते सक्त विरोधात असल्यामुळे तुम्ही कुठेही मदत त्यांनी दिलेली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या जे ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ हा जर झाला तर ब्रिटिशांच्या काळापासून कायदा आहे की त्याला खावटी द्यायची आहे, आणि तीही 3-4 दिवसामध्ये. मग तुम्ही दुष्काळ जाहीर केला की न केला ह्याच्यापेक्षा त्याचं शेत उद्ध्वस्त झालं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काहीच नाही आहे, तेव्हा खावटी देण्याची ही पद्धत होती म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. आणि सरकार आदेश करायचे की खावटी वाटप करा, याचा ठरलेला नियम आहे, त्याच्यामुळे फार हे नाही. पण या सरकारने खावटी वाटप करा असाही निर्णय घेतलेला नाही. हे खूप दुर्दैवी आहे. मदत करणं हा वेगळा भाग. कामगार मेळाव्या संदर्भात आता नवी मुंबई महापालिकेमध्ये अनेक कामगारांचे पगार थकलेले आहेत, त्यांना व्यवस्थित पगार मिळत नाहीये. तर आता वंचितकडून काही आंदोलनाची हाक दिली जाणार आहे का, की त्या संदर्भात काही वेगळा कार्यक्रम तुम्ही देणार आहात का? नाही, तर लोकल लिडरशिप जी आहे तो निर्णय घेते. ठीक आहे, थँक्यू सर.